नमस्कार. आज आपण एका जबरदस्त ऐतिहासिक घटनेबद्दल बोलणार आहोत. 1670ची कोंढाणा मोहीम. हो, अत्यंत महत्वाची. कोंढाणा मोहीम 1670 एक सामरिक विश्लेषण यावर आधारित काही निरीक्षणं आहेत. आपण आज काय बघणार आहोत तर कोंढाण्याचं महत्त्व, लढाईचं प्लॅनिंग कसं होतं, ते थरारक क्षण आणि या विजयाचे स्वराज्यावर काय परिणाम झाले. अगदी. ही फक्त एका किल्ल्याची लढाई नव्हती, एका मोठ्या पर्वाची नांदी होती ती. आणि याची सुरुवात म्हणजे 1665च्या पुरंदर तहामध्ये दिसते. तेव्हा 23 किल्ले गेले होते आपल्या हातून. कोंढाणा खूप महत्वाचा किल्ला होता. म्हणजे मराठ्यांच्या प्रतिष्ठेला तेव्हा नक्कीच एक मोठा धक्का बसला होता. आणि मग 1666ची आग्रा भेट आणि ती सुटका, त्यानंतर तर मुघल मराठे संबंधात कायमचा अविश्वास निर्माण झाला. बरोबर. आणि मग आला 1667 ते 69चा काळ. त्याला आपण सामरिक विराम म्हणू शकतो. हो, सामरिक विराम म्हणजे महाराजांनी उघड संघर्ष टाळला तेव्हा काय साधलं नक्की त्या काळात? विराम म्हणजे शांत बसणं नव्हतं. ही होती एक प्रकारे पुनर्बांधणी. महाराजांनी या काळात लष्कर मजबूत केलं, प्रशासन सुधारलं, म्हणजे पुढच्या मोठ्या लढायांसाठी तयारी सुरू होती. अच्छा. आणि त्याचवेळी राजमाता जिजाऊ, त्यांच्या मनात कोंढाण्यावरचा तो मुघल झेंडा खूप सलत होता. त्यांची ती तीव्र इच्छा आणि महाराजांची बदललेली सामरिक गरज, दोन्ही गोष्टी एकत्र आल्या. आणि मग कोंढाण्यात जिंकण्याचा निर्णय पक्का झाला. पण इतके किल्ले असताना कोंढाणाच का? काय खास होतं त्यात? कोंढाण्याचं महत्त्व खूप होतं. म्हणजे बघा, भौगोलिकदृष्ट्या पहा, पुणे आणि आसपासचा सगळा प्रदेश कंट्रोलमध्ये येतो. व्यापारी मार्ग त्यावर लक्ष ठेवता येतं. अगदी. आणि राजगड, पुरंदर, तोरणा या सगळ्या महत्त्वाच्या किल्ल्यांना जोडणारा तो एक कणाच होता असं म्हणा ना. लष्करी दृष्टीनं तर तो अभेद्यच मानला जायचा. ते उंच कडे पाहिलेत ना, आणि तटबंदी पण मजबूत. शत्रूच्या हातात असणं म्हणजे आपल्या काळजावर सुरा ठेवण्यासारखं होतं. आणि प्रतिकात्मक दृष्ट्या पण त्याचं महत्त्व होतंच. नक्कीच. तो स्वराज्याच्या सुरुवातीच्या विजयांपैकी एक होता. तो परत घेणं म्हणजे काय म्हणतात त्याला, अस्मिता आणि प्रतिष्ठा परत मिळवण्यासारखं होतं. अच्छा. म्हणूनच मग मुघलांनी पण त्याची सुरक्षा एकदम कडक ठेवली असणार. कोण होता तिथे किल्लेदार? हो ना, औरंगजेबालाही त्याचं महत्त्व कळत होतंच. त्याने उदयभान राठोड नावाचा एक खूप अनुभवी आणि शूर राजपूत सरदार नेमला होता. उदयभान राठोड? हो. आणि त्याच्या हाताखाली जवळपास 1200 ते 1500 सैनिक. त्यात राजपूत, अरब, पठाण सगळे तगडे योद्धे. शस्त्रसाठा पण भरपूर. बापरे, म्हणजे मोठी तयारी होती त्यांची. हो. आणि इथे एक गोष्ट इंटरेस्टिंग आहे. एका बाजूला स्वराज्यासाठी लढणारे मराठे, दुसरीकडे बादशहाच्या नमकशी म्हणजे निष्ठेशी प्रामाणिक राहून लढणारा उदयभान, एक हिंदू राजपूत सरदार. त्या काळातल्या निष्ठा पण कशा वेगवेगळ्या होत्या हे दिसतंय. मग इतक्या मोठ्या शत्रूविरुद्ध महाराजांनी कोणाला निवडलं या मोहिमेसाठी, आणि योजना काय होती? महाराजांनी ही जबाबदारी टाकली ती त्यांचे बालमित्र, अत्यंत विश्वासू आणि पराक्रमी योद्धे तानाजी मालुसरे. आणि तानाजींचा त्याग तर आपल्याला माहीतच आहे. आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे. काय ते समर्पण, अविश्वसनीय. आणि योजना ती होती असममित युद्धतंत्र, म्हणजे एसिमेट्रिक वॉरफेअरचं उत्तम उदाहरण. म्हणजे कमी संख्येनं. मराठी होते साधारण 300 ते 500 आणि शत्रू जवळपास 1200-1500. अरे बापरे. हो. तर कमी संख्येनं अनपेक्षित मार्गानं हल्ला करायचा. गुप्तहेरांतून सगळी माहिती काढली आणि मग ठरवलं की पश्चिमेकडचा जो डोणगिरीचा उभा कडा आहे, जो सगळ्यात अवघड आहे, आणि म्हणूनच तिकडे पहारा कमी असणार. अगदी बरोबर. तोच कडा निवडला चढाईसाठी. म्हणजे शत्रूला आश्चर्याचा धक्का द्यायचा हेच मुख्य शस्त्र होतं. आणि मग 4 फेब्रुवारी 1670 माघ वद्दे नवमीची रात्र तो थरार सुरू झाला. हो. तानाजी आणि त्यांचे निवडक मावळे त्या काळोखात तो प्रचंड उभा कडा चढून गेले. आता इथे ती यशोवंती घोरपडीची दंतकथा सांगितली जाते. हो, ऐकली आहे. ती खरं तर मावळ्यांच्या धाडसाचं प्रतीक आहे. वर पोचल्यावर पहारेकऱ्यांशी झटापट झाली, पण एकाने कसा तरी धोक्याचा इशारा दिलाच आणि गडावर एकदम रणधुमाळी सुरू झाली. म्हणजे प्लॅन थोडा बिघडला. हो. मग मराठ्यांनी ठरल्याप्रमाणे 2 बाजूंनी हल्ला केला. एक तुकडी कल्याण दरवाजाकडे गेली आणि दुसरी स्वतः तानाजींच्या नेतृत्वाखाली मुख्य शिबंदीवर तुटून पडली. आणि याच लढाईत मग तानाजी आणि उदयभान समोरासमोर आले असणार. अगदी.
दोघांमध्ये भयंकर युद्ध झालं. म्हणतात की तानाजींची ढाल तुटली, त्यांनी हातावर शेला गुंडाळला आणि ते लढत राहिले. पण शेवटी दोन्ही वीर एकमेकांना भिडले आणि दोघांनाही वीरमरण आलं. अरे रे, तानाजी पडले. मग सैन्याचं काय झालं? नेता पडल्यावर सैन्यात गोंधळ उडालाच. काही मावळे तर मागे फिरायला लागले, पळ काढायचा विचार करत होते. पण त्याचवेळी कोणीतरी परिस्थिती सांभाळली. हो, त्याच निर्णायक क्षणी तानाजींचे भाऊ सूर्याजी मालुसरे ते ठरल्याप्रमाणे कल्याण दरवाजातून आपल्या तुकडीसह गडावर आले होते. त्यांनी पाहिलं की मावळे पळतायत. त्यांनी मागचे सगळे परतीचे दोर कापून टाकले आणि गर्जना केली. अरे, तुमचा बाप इथं मरून पडलाय आणि तुम्ही असे पळता काय भेडासारखे? आता एकतर लढा नाहीतर मरा. काय जबरदस्त क्षण असेल तो. एकदम. त्या शब्दांनी मावळ्यांच्या अंगात वीज संचारली जणू. त्यांनी असा काही निकराचा हल्ला चढवला की मुघलांची दाणादाण उडाली. आणि मग पहाट होईपर्यंत कोंढाणा मराठ्यांच्या ताब्यात आला. गडावर भगवा फडकला, पण किंमत खूप मोठी मोजावी लागली. हो. तानाजींसोबत जवळपास 300 मावळे शहीद झाले. तिकडे उदयभानासोबत त्यांचे 1200 ते 1400 सैनिक मारले गेले. ही बातमी जेव्हा महाराजांपर्यंत पोहोचली असेल, काय प्रतिक्रिया होती त्यांची? महाराजांना गड जिंकल्याचा आनंद झाला, पण तानाजी गेल्याचा ऐकून ते प्रचंड दुःखी झाले. त्यांचे ते उद्गार, गड आला पण माझा सिंह गेला, इतिहासात कोरले गेले आहेत. खरंच. यात आनंद आणि दुःख दोन्ही आहे. हो. हे फक्त एका मित्रासाठीचं दुःख नव्हतं. एका राष्ट्रनिर्मात्यानं आपल्या योद्ध्याच्या पराक्रमाला, त्याच्या त्यागाला दिलेली ती सर्वोच्च मानवंदना होती. आणि म्हणूनच त्यांनी कोंढाण्याचं नाव बदलून सिंहगड ठेवलं. तानाजींच्या पराक्रमाचं जिवंत स्मारक. अगदी. एक प्रभावी राजकीय संदेश पण होता त्यात. या विजयाचे मग तात्काळ आणि दूरगामी परिणाम काय झाले स्वराज्यावर? परिणाम मोठे होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठ्यांचं मनोधैर्य खूप वाढलं. मुघलांना जबरदस्त धक्का बसला आणि शिवाजी महाराजांनी जे किल्ले गमावले होते ते परत जिंकण्याच्या मोहिमेची ही एक प्रकारे सुरुवातच ठरली. म्हणजे एका विजयानं पुढच्या अनेक विजयांची दारं उघडली. बरोबर. सिंहगडानंतर मग पुरंदर, लोहगड, माहुली असे अनेक किल्ले मराठ्यांनी परत मिळवले. म्हणजे सिंहगडाची लढाई ही फक्त एका किल्ल्यापुरती नव्हतीच. अजिबात नाही. ही गोष्ट आहे निष्ठेची, त्यागाची, शौर्याची आणि अर्थातच अचूक नियोजनाची. आधी लगीन कोंढाण्याचे किंवा गड आला पण सिंह गेला या वाक्यांमधून हा वारसा आजही जिवंत आहे. तानाजींचं बलिदान आजही प्रेरणा देतं. खरंय. जाता जाता एक विचार मनात येतोय. एका बाजूला स्वराज्याच्या कल्पनेसाठी प्राण देणारे तानाजी आणि दुसऱ्या बाजूला बादुशाहच्या नमकसाठी म्हणजे दिलेल्या वचनासाठी लग्नारे उदयभान राठोड. कर्तव्याच्या या ज्या दोन वेगवेगळ्या कल्पना आहेत त्या 17व्या शतकातल्या बदलत्या निष्ठांबद्दल, राजकीय समीकरणांबद्दल काय सांगतात यावर विचार करायला हवा नक्कीच.